आज टॉक टाइम मध्ये आपण दातांची काळजी कशी घ्यायची यावर चर्चा करतोय आणि डेंटिस्ट डॉक्टर विवेक कर्वे आपल्या बरोबर आहेत. सर, ठाण्यावरून आयुष पाटील बोलतात आपल्या बरोबर. बोला आयुष. हा, हॅलो. बोला. माझा बारका भाऊ आहे ना आयुष, तर त्याचे जे मुळात जे दात आलेले आहेत ना, हा, ते किडलेत पण पडले नाही अजून. ते पडतील का दात? त्याच्यासाठी त्याचं वय नेमकं किती आहे हे समजायला पाहिजे आपल्याला. त्याचं वय काय आहे? त्याचं 4 वर्ष आहे. 4 वर्षाचं. 4 वर्षाचं आहे. आता कुठले दात किडलेत? पुढचे दात किडले असतील तर साधारणतः वयाच्या 6व्या वर्षापर्यंत ते पडतात आणि पुढचे किडले ते 5चे पण किडले येण्याची दाट शक्यता आहे. मग ते मात्र पडतात वयाच्या सांगितलं 11-12 वर्षापर्यंत तोंडामध्ये असतात. त्यामुळे ह्या सगळ्या त्यांनी ट्रीटमेंट करून घेणं अतिशय महत्वाचं आहे. अजिबात दुर्लक्ष करू नका. दात दुधाचे आहेत म्हणून त्यांना पण परमनंट दाता एवढाच इम्पॉर्टन्स द्या. अच्छा अच्छा. सर, एक फोन आलेला आहे ठाण्यावरून. अपर्णा निमकर आहे आपल्या बरोबर. बोला अपर्णा. हा, नमस्कार डॉक्टर. बोला. माझा प्रश्न असा होता की माझ्या मोठ्या मुलीचं 11 वर्ष वय आहे आणि तिचे 2 दात पुढे आलेले आहेत पुढचे. तर मला तार लावायची होती, त्या संबंधी तुम्ही काय सांगाल? आणि दुसरा असा प्रश्न आहे की माझी धाकटी मुलगी आहे 7 वर्षाची, तिचे पुढचे 3 दात ती पडल्यामुळे काढायला लागलेले. आता तिला ते कधी येतील आणि व्यवस्थित येतील, नका वेडेवाकडे येतील काय? असे माझे 2 प्रश्न आहेत. मोठी मुलगी 11 वर्षाची जी आहे तिला अजून साधारणतः 2 वर्ष अवकाश आहे. 2 वर्षानंतर जेव्हा आपले परमनंट दात संपूर्णपणे उगवतील त्यावेळेला आपण वयाच्या ट्रीटमेंटने त्यांना व्यवस्थित आतमध्ये घेऊ शकतो. आणि धाकटी मुलगी जी आहे तिची 2 दात पडलेत पण आलेले नाहीयेत, तर आता कधीही 7व्या वर्षापर्यंत कधी येऊ शकतात. त्याची काळजी करू नका. नॉर्मली दात प्रेझेंट नाही असं कधीच होत नसतं. सर, नॉर्मली असं असतं की लहान मुलांच्या दातांची काळजी कशी घ्यायची खूप प्रश्न अगदी गंभीर असतो. पालकांनी यासाठी काय तुम्ही सल्ला द्याल? स्पेशली अतिशय योग्य प्रश्न आहे. म्हणजे मुलांपेक्षा पालकांमध्ये हा अवेअरनेस आणणं अतिशय जरुरीचं आहे. पालकांनी एक तर 2 वेळा मी सांगितल्याप्रमाणे राईट ब्रशिंग टेक्निकने मुलाने कितीही कटकट केली तरी आपण त्याच्यावर कटकट करून त्याच्याकडनं ते ब्रशिंग करून त्याला सवय लावली पाहिजे. दुसरं अतिशय महत्वाचं म्हणजे शक्यतो कमीत कमी ही जंक फूड ज्याला आपण म्हणतो की ज्यातनं न्यूट्रिएंट्स पण मिळणार नाहीयेत पण दातांचं प्रचंड नुकसान होणार आहे. म्हणजे पेप्सी सारखे पदार्थ ज्यामध्ये ऑलरेडी जे ऍसिडिक आहे, ज्यामध्ये ऑलरेडी साखर आहे, ते भरपूर नुकसान करतं. किंवा ह्या सगळ्या लेस सारख्या वस्तू दाताला चिटकून बसतात. कधीतरी ठीक आहे, पण तुम्ही रोज द्यायला लागलात तर ते खूप नुकसानकारक. प्रत्येक वेळा मी कित्येक वेळा डब्यातनं पण बघितलेल्या आहेत या गोष्टी मुलांच्या, की जे पूर्णपणे अवॉइड केलं पाहिजे. आणि दर 6 महिन्यांनी जरी दुखत नसलं तरी डॉक्टरकडे नेऊन मुलाला दाखवलं पाहिजे. बरोबर. सर, एक फोन आलाय कोल्हापूरवरनं. महेश शेलार आहेत आपल्या बरोबर. बोला महेश. हॅलो सर, नमस्ते. बोला. माझं वय 36 आहे आणि दाढा ज्या असतात त्याची टोकं एकमेकाला जोडतात दाढांची, आणि दोन्ही पण दाढा तिरक्या आलेल्या आहेत. शेवटच्या 3, डाव्या बाजूच्या पण उजव्या बाजूच्या पण. आणि खायला वगैरे लागलं तर जीभ चावल्यासारखं होते आणि भयंकर मग वेदना येतात. टोका आले त्यांच्या दाढांना. म्हणजे काय झालंय, दात घासले गेलेत आणि दात घासले जाऊन दातांच्या सगळ्या 4ही बाजूंना धारदार झाले, म्हणजे सुरीसारखे धारदार झालेले असणार. ही खूप कॉमन गोष्ट आहे. तर पहिल्यांदा का घासले गेले, कारण वय तसं लहान आहे, 36 वय, आणि ह्या वयात दात घासले का गेलेत? म्हणजे तुम्ही रात्री झोपताना दात रगडता का, किंवा तुम्ही काहीतरी सुपारीसारखे कठीण पदार्थ सारखे खाता का, ते पहिल्यांदा कारण शोधून काढून त्या कारणाचा उपाय केला पाहिजे. आणि जे दात शार्प झालेले आहे ते डॉक्टरकडे जाऊन तुम्ही हँड्रिलने तुम्ही गुळगुळीत करून घेऊ शकता. त्यामुळे तुमच्या जिभेचा चावण्याचा आणि लागण्याचा प्रश्न सॉल्व्ह होतो. बरोबर. सर, एक फोन आलाय नांदेडवरून. धनंजय आपल्या बरोबर आहेत. बोला धनंजय. हा सर, बोला. मला तुमचा प्रश्न विचारा. हा मॅडम, बोला. माझ्या दात थोडस बोला. मध्ये थोडस कांदा आहे. तांत्रिक कारणामुळे आपल्याला त्यांचं म्हणणं ऐकू येत नाही, पण आपण साधारण असं म्हणतो की प्रेग्नन्सीमध्ये पण दातांची काही विशेष काळजी घ्यायची असते, ती काय असते मग? नक्कीच. प्रेग्नन्सीमध्ये काय बरेच हॉर्मोनल चेंजेस झाल्यामुळे बरेच वेळा 50% बायकांमध्ये हिरड्यांना सूज येते, ज्याला आपण पेरिओडोंटायटिस असं म्हणतो. की ते डॉक्टरकडे जाऊन वेळच्या वेळी तपासून, ब्लिडिंग पण असतं बरेच वेळा बायकांना, की दात साफ करून दाताची हायएस्ट क्लिनलीनेस ठेवणं प्रेग्नन्सीमध्ये अतिशय जरुरी आहे. योग्य वेळच्या वेळी डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे. म्हणजे जरी तुमचा त्रास होत नव्हता तरी डॉक्टरांकडे जाऊन दाखवणं जरुरी आहे. गायनॉलॉजिस्टच्या बरोबरीने डेंटिस्टकडे पण जाऊन तुम्ही
हिरड्यांसाठी स्पेशली दाखवा. कारण जर एखादी छोटी कॅव्हिटी असेल तर ती त्याच वेळेला ट्रीट होणं महत्वाचं आहे. आणखी पुढे जाऊन दुखायला लागली तुम्हाला प्रेग्नन्सी करता पण येत नाही. बरोबर बरोबर. अच्छा डॉक्टर, म्हणजे साधारणतः दाताचं सौंदर्य टिकवता येऊ शकतं आपल्याला, हे आता एकदम अगदी तुम्ही सांगितल्यामुळे आम्हाला कळलंय. धन्यवाद सर तुम्ही स्टुडिओमध्ये आल्याबद्दल. या कार्यक्रमात व्यक्त करण्यात आलेली मतं ही तज्ज्ञांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही उपचाराआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला मात्र अवश्य घ्या. आणि टॉक टाइम मध्ये आज आपण चर्चा केली ती दातांची निगा या विषयाबद्दल. उद्या आपण भेटणार आहोत ग्राहक पंचायतीच्या तक्रार केंद्राचे मार्गदर्शक प्रसाद वाघ यांना आणि चर्चा करणार आहोत विमा घेण्यापूर्वी या विषयावर. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही उद्या 1:30 ते 2 या वेळेत फोन करा आणि त्यासाठी आमचा नंबर आहे 022-668-99204. आणि आपलं सुंदर हास्य टिकवण्यासाठी दातांची काळजी अवश्य घ्या. टॉक टाइम मध्ये आपण इथेच थांबणार आहोत. तेव्हा पहा फक्त आयबीएन लोकमत.